आणि अशा प्रकारची भूमिका घेणाऱ्यांवरती पुणे पोलीस आयुक्तांनी कठोर कारवाई केली पाहिजे. राहुल गांधी या देशाचे विरोधी पक्षनेते आहेत. ते या देशातल्या विद्यार्थ्यांशी पुण्यातल्या बोलत आहेत, खास करून विद्यार्थिनीशी बोलत आहेत. नारी शक्ती वंदना नावाचं बिलावर तुम्ही सातत्यानं आम्हाला आव्हान देताय आणि नारी शक्ती जमते आहे राहुल गांधींच्या स्वागताला, त्यांच्याशी संवाद करायला, आणि तुम्ही तो कार्यक्रम उधळून लावायच्या गोष्टी करताय. याला महाराष्ट्राच्या भाषेमध्ये गांडूगिरी म्हणतात. काँग्रेसच्या 60 लोकांवर गुन्हे दाखल झाले, पण जो राडा झालाय तो काँग्रेस विरुद्ध भाजप म्हणजे एनएसयूआय विरुद्ध अभाविप. मग अभाविपच्या कार्यकर्त्यांना अभाविपीवरती ते करणार नाही, कारण इकडल्या पोलीस आयुक्तांचा तुम्हाला इतिहास माहिती असेल काय आहे राजकीय, मला सांगायला नको. नागपूर असेल, पुणे असेल, काही प्रमुख शहरामध्ये देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा मिळून जे पोलीस आयुक्त नेमलेले आहेत त्याच्यामध्ये पुण्यातले पोलीस आयुक्त, आणि काँग्रेसवरती हल्ला केला व काँग्रेसवरती गुन्हे दाखल केले. काँग्रेस हा सुद्धा एक चळवळीतला पक्ष आमच्याप्रमाणे आहे. स्वातंत्र्य चळवळीपासून ते रस्त्यावरती आहे. मला असं वाटत नाही की काँग्रेसचे कार्यकर्ते घाबरतील. नवनाथ बोले यांनी आज आरोप केलाय की हे जे राहुल गांधींचा आता सगळा पुण्यात दौरा हे पेड मॉडेल आहे. मंचर डेअरी मध्ये जो बेसळीचा प्रकार झाला त्यामध्ये मला काय माहित नाही विषय. मला विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झालेलं आहे, म्हणजे पुन्हा एकदा तुमच्या मुंबई अत्यंत चुकीच्या पद्धतीने सूडबुद्धीने शिवसेनेच्या नगरसेवकांचं जात प्रमाणपत्र रद्द करून आमची संख्या कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र त्यांचं मूळ गाव पालघरमधून त्यांना तहसील कार्यालयाने दिली आहे. त्यांच्या समोर ज्या उमेदवार होत्या ज्यांनी ही तक्रार केली आहे त्यांचं प्रमाणपत्र कोकणातल्या वैभववाडीचं आहे, ते सुद्धा संशयास्पद आहे. शिंदे गटाचं साधारण 25 पेक्षा जास्त भाजपच्या नगरसेवकांचं जात प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्यांचा एकही माणूस अद्याप डिस्क्वालिफाय झाला नाही, मग केला जात नाही. पण शिवसेना, काँग्रेस किंवा अन्य पक्ष विरोधातले आहेत त्यांचं केलं जातं. त्याचं तुम्हाला कारण स्पष्ट आहे. फक्त काँग्रेसच्या शिक्षण संस्थेतीलच विद्यार्थ्यांचा मला असं वाटत नाही. बघा, मोदींच्या कार्यक्रमाला कुठून लोक आणतात, अमित शहाच्या कार्यक्रमाला कुठून लोक आणतात. ही वेळ राहुल गांधींच्या कार्यक्रमावरती येत नाही. राहुल गांधी हा एक लोकप्रिय नेता आहे तरुणांना. मोदींच्या आणि अमित शहाच्या खुर्च्या रिकाम्या असतात हल्ली, आपण पाहिलं असेल. तेव्हा जे काम तुम्ही करता, पैसे देऊन लोक आणणं किंवा अंगणवाडी सेविकांना आणणं किंवा सरकारी कर्मचाऱ्यांना जबरदस्तीनं आणणं, पैसे देऊन आणणं, याची गरज राहुलजींना लागत नाही. हा विषय माझ्या कानावर आला, मी त्यात लक्ष घालणार. त्या ज्या सेविका आहेत त्यांना मी भेटणार आहे. कोण घाबरलाय? भाजप हा कायम घाबरलेलाच पक्ष आणि भेदरलेला पक्ष आहे. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो. यांनी कधीही देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या रक्षणासाठी शौर्य गाजवलीची इतिहासामध्ये उदाहरणं नाही. परवा जे ऑपरेशन सिंदूर केलं त्यातही ते घाबरले आणि ट्रम्पने डोळे वटारल्यावर पळून गेले. ऑपरेशन सिंदूर थांबवलं. यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता भारतीय जनता पक्षाकडून? आता हा त्यांचा सत्तेतला शेवटचा काळ. 2029च्या आधी सुद्धा यांची पडझड होऊ शकते. अशा प्रकारचं वातावरण देशात आणि जगात आहे. सर, पालघरमध्ये जे शालेय पोषण आहार आहे तो निकृष्ट दर्जाचा असल्याचा अहवाल समोर आलेला आहे. शासन कारवाई काहीच होत नाही. आता तुकाराम मुंडे एफडी आयुक्त आहेत, पण ह्या अहवालात काहीच होत नाही. एबीव्हीपीने त्यांच्या विरुद्ध आंदोलन केलं पाहिजे. जे ते गुंडगिरी करतायत पुण्यात, त्यांनी हे अशा प्रकारचे विषय घेऊन सुद्धा आंदोलन केलं पाहिजे. त्यांचं सरकार मुलांना विष खायला घालत आहे, विष, बरं का.
त्याच्या विरुद्ध का नाही आंदोलन करत? त्याच्या विरुद्ध आम्ही आंदोलनं करायची या मुलांसाठी, तरुणांसाठी, हा उत्तम शाळा निर्माण व्हाव्यात यासाठी. अभिजित दिप्के आंदोलन करतायत. उद्या आदित्य ठाकरे हे मुंबईतली मैदानं वाचवावीत यासाठी तिरंगा यात्रा काढतायत. हे एबीव्हीपीला का सुचत नाही? मुंबईतली मैदानं देवेंद्र फडणवीस आणि मुंबई महानगरपालिका अमराठी बिल्डरांच्या घशात घालतायत शेकडो एकरची. मुलांना खेळायला मैदानं नाहीत मुंबईच्या, महाराष्ट्राच्या राजधानीत. उद्या तिरंगा यात्रा त्यासाठी काढली जाते आदित्यजींचा नेतृत्व आहे. असं तर गोगावले या जनतेला आकर्षित करण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष सध्या एक आपलं आव्हान करतात, प्रोग्राम आखतात. मी मोहन भागवतांनी तो काय संवाद केला, नंतर आता राहुलजी हे करतात छात्रपती घेऊन. बघा, या देशातला तरुण हाफ पॅन्ट घालायला तयार नाही, एवढं तुम्ही सांगू शकता. सर, महायुतीचा एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात येणार आहे. महायुतीच्या पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. गरज आहे त्यांना असं वाटतं? त्यांना गरज वाटत असेल. सर, पुणे महानगरपालिकेमध्ये कोथरूड मतदारसंघाचा ऑडिट केला, ऑडिट करण्याची मागणी केली आहे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी, म्हणून त्यांचा निधी शून्य करण्यात आले आहे. 2 चंद्रकांत नगरसेवक पाटलांच्या कामाचं वाटतं. मी ते वाचलं, मला वाटतं अमोल बलकवडे बालवडकर त्यांचा 10-12 कोटीचा निधी आणि अजून कुणाला टिंगरे सुहास टिंगरे. सुनेत्रा पवारांचेच नगरसेवक. या सुनेत्रा वहिनींचे नगरसेवकांचा निधी त्या लोकांनी रोखला. त्याच्यावर सुनेत्रा वहिनींनी बोललं पाहिजे ना. सरकारमध्ये कोण बसलाय? सरकारमध्ये त्या उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या पुणे जिल्ह्यामध्ये जिथून ते नेतृत्व करतात त्या पुणे जिल्ह्यातून जर तुमच्या 2 नगरसेवकांचा निधी थांबवला असेल तर कधीतरी या विषयावर उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी बोललं पाहिजे. अजितदादांचा वारसा आपण सांगता, त्या बोलत नसतील तर पार्थ पवारांनी बोललं पाहिजे. आपण राज्यसभेचे खासदार आहात आपल्या पक्षाचे, आपण नेते आहात तरुणांचे आपल्या पक्षाचे. तुम्ही किती काळ भारतीय जनता पक्षाच्या पालख्या वाहत राहणार आहात? दादा स्वतः भारतीय जनता पक्षाला सोडण्याच्या तयारीमध्ये, मानसिकतेमध्ये असताना दुर्दैवाने त्यांचा अपघात झाला. चला, जे बोललं पाहिजे ते का बोलत नाही? त्यांचा काही दबाव वाटतोय की नक्कीच. काँग्रेसने आरोप केलाय मग तो खरं म्हणायचं? बघा, दबाव प्रत्येकावर आहे, शिवसेना आणि काँग्रेस पक्ष सोडून. सुप्रियाताई पवार सुद्धा एकला चलोरे, त्यांची लढाई चालू आहे आमच्याबरोबर. पण आता ते दबाव कधी आहेत? कोण? कारण सुप्रियाताई नाही, मला वाटत नाही सुप्रियाताई पवार कोणत्या दबावाखाली आहे. सुप्रियाताई पवार या महाविकास आघाडीच्या महत्वाचे नेते आहेत, आमच्याबरोबर ते आहेत. रोहित पवार आहे, जयंतराव पाटील आहेत. पण प्रत्येक पक्षावर संकट आहे या लोकांनी आणलेलं आहे. आणि हा मोदींना का भेटेल? हा? पवार फॅमिली सातत्याने मोदींना का भेटेल? पुढच्या महिन्यात बारामतीत हो, कोण पवार येतात? मोदी येतात. पवारांनी म्हणजे दिल्लीत पण तुम्ही बघितलं सगळं. काय 2 नगरवर चाललंय की काय? दादा काय पक्ष भाजपला सोडणार होते? आता जे काही म्हटलं, काय शेवटच्या काळात भाजपला सोडणार नाही, होते. त्यांची ही मानसिकता होती का इथे काय खरं नाही, ही काय आपली विचारधारा नाही. आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे लोक महाराष्ट्राचं नुकसान करतायत, आपल्या राजकारणाचं नुकसान करतायत, त्या विचारामध्ये ते होते की आपल्याला परत मागे फिरलं पाहिजे. हे 100% सत्य आहे. हे त्यांच्या जवळच्या लोकांनाही माहिती आहे. दादा हा स्वाभिमानी माणूस होता, तुमच्या माहितीसाठी सांगतो. नाईलाज म्हणून त्यांना जावं लागलं. ज्या पद्धतीचे दबाव बीजेपी कडून निर्माण केले जातात नेत्यांवर, त्या एका नाईलाजापोटी दादा गेले. नाहीतर दादांनी शरद पवार साहेबांशी कधीच अशा प्रकारचा विश्वासघात केला नसता, हे माझं मत आहे. साहेब, गोगावलेंची पालकमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर त्यांनी एक वक्तव्य केले की आई वडिलांनी जन्म दिला म्हणून मी पालकमंत्री झालो आणि बाळासाहेबांनी उमेदवारी दिली म्हणून मी आज पालकमंत्री झालो. आई वडिलांचे आणि बाळासाहेबांचे आभार मानले गोगावलेंनी. मग त्याने का उपकार केले? उपकार, ते जर उपकार असते तर मी सांगा हो उपकारच केले मी त्यांचं नाव घेऊन. बाळासाहेब ठाकरे नसते तर आज जी तुमची पिलावळ दिसते आहे सत्तेची दिसलीच नसते. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीत तुम्ही खंजीर खूप असला.
जर केंद्रामध्ये पुन्हा एकदा अधिवेशन झाल्यानंतर भाजपकडनं डिलिमिटेशन बिल मंजूर करण्यासाठी खासदारांची जुळवाजुळव केली जाऊ शकते. कठीण आहे, कठीण आहे. चला, थँक्यू. भाजप आमदार